गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते हे सातत्यानं शिंदेंच्या शिवसेनेला टार्गेट करतात। काही दिवसांपूर्वी भाजप आमदार परिणय फुके यांनी आपण शिवसेनेचा बाप असल्याचं म्हटलं। त्यानंतर नंदुरबारमधील भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी शिवसेनेच्या 2 आमदारांना धमकी दिली आणि आता वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच थेटपणे टार्गेट केले। त्यामुळे महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला जागा दाखवायला सुरुवात झाली आहे का, असा प्रश्न या निमित्ताने पडतोय। बघूयात हा रिपोर्ट। लॉटरी लागते का झालं आणि एका शिंदेला लॉटरी लागते, आनंद आहे गोष्टी। आणि ह्यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसला। ज्या एकनाथ शिंदेंमुळे भाजपला 2.5 वर्षांपूर्वी सत्तेची लॉटरी लागली होती, त्याच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्याचं भाजप नेते आता बोलू लागले। शिंदेंचे राजकीय वैरी असलेल्या गणेश नाईकांनी याबाबत उघडपणे भाष्य केलंय। एकनाथ शिंदे लॉटरी लागल्याने मुख्यमंत्री झाले, पण कमावलेलं टिकवता आलं नाही, अशी टीका केली। तर लॉटरी कायदेशीर असून मटका बेकायदेशीरपणे चालतो, असा टोला लगावला। एकनाथ शिंदे पण ऐकला का? आता बाब असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झालं आणि एकनाथ शिंदेला लॉटरी लागते, आनंद आहे गोष्टीचा। पण माझं म्हणणं आहे की कमवलेलं टिकवता आलं पाहिजे। काय बोललो मी? किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही, किती कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्याची नजर असते। कोणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले। लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे। आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे की त्यांना मटका लागलेला आहे आणि मटक्याचे आकडे चंचल असतात। सकाळी आकडा वेगळा असतो, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा असतो। हे सांभाळता येणार नाही। हे आकडे कोणालाही मला हवा तो आकडा काढता येत नाही आणि ह्यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसलेला आहे। ते जाऊन तिथे आकडा लावायचा प्रयत्न करतात, पण सध्या आकडा लागत नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये शिवसेनेमध्ये ऐतिहासिक बंड झाला। 40 आमदारांसह एकनाथ शिंदे भाजपला जाऊन मिळाले। त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात घातली। पण राज्यातील भाजप नेत्यांना हा निर्णय जिव्हारी लागला होता, हे आता समोर येऊ लागले। हे बघा, आता गणेश नाईकांनी काय बोलावा हा त्यांचा विषय आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी काय टिकवलं नाही टिकवलं हे जनतेने दाखवून दिलंय। आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकून आलो। त्यामुळे मला तरी असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाच्या बाबतीमध्ये असं बोलण्यापेक्षा संयमाने वागावं, अशी आमची त्यांना सूचना आहे। काही चूक बोलले गणेश नाईक साहेब असं मला वाटत नाही। लॉटरीच लागली, गद्दारीचं बक्षीस त्यांना मिळालं, परंतु नुसतं कमावण्यावर पक्ष चालतो किंवा लोक चालतात हे फार थोड्या काळाचं असतं, हे मी सांगतो। विशेष म्हणजे याआधी भाजप आमदार परिणय फुकेंनी शिवसेनेचा बाप काढला होता। त्यानंतर भाजप आमदार विजयकुमार गावितांनी शिवसेनेचा माज उतरवण्याची भाषा केली। तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं। काही चांगलं झालं तर कोणी केलं? तर आईने केलं। आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या आरोपांना कुठेतरी लक्ष न देता आपण आपल्या कामाला ताकदीने सुरू ठेवलं पाहिजे। एक चंद्यो आणि बीरो अंशो एक खूप विचार के उठे सोमवारी आणि प्रिय लोकों हाजे आणि त्या लोकांना किती कशाला लक्ष द्या ती माहिती मी की लिखलो होतो की आमदार आमशा पाडवी यांची पत्नी आहे। त्या आमशा नावापे 12 पोंगे आहेत। त्या थेरी नावा 4 पोंगे आहेत, खाजगी पोंगे। आणि त्या थेरी नावा की पंतप्रधान आवास योजनाने पोंगवले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजप नेत्यांनी शब्दानंही कधी दुखावलं नाही, पण आता भाजप नेत्यांच्या पोटातलं ओठावर येऊ लागलंय। आधी शिवसेनेचा बाप काढला, मग शिवसेनेचा माज उतरवण्याची भाषा केली। आता तर गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उघडपणे टार्गेट केलंय। त्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदेंना जागा दाखवण्यास सुरुवात झाली आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।